विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वा इंग्रजी 1.2 अँड्रॉकल्स अँड द लॉयन या पाठाचा स्वाध्याय आपण आज पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर पाहूया अँड्रॉकल्स अँड द लॉयन या पाठाचा स्वाध्याय. कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लॉयन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. आपल्याला काही अल्टरनेटिव्ज दिलेले आहे, तर लॉयनबद्दल ज्या काही फॅक्ट्स आहेत त्याबद्दल आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पहिला प्रश्न बघा. लॉयन्स आर कॉल्ड ब्लँक प्लेस ऑफ द जंगल. लॉयनला जंगलचा काय म्हणतात? एम्पेरर सम्राट म्हणतात, लॉर्ड म्हणतात, त्याला देव म्हणतात, महाराज म्हणतात किंवा त्याला किंग म्हणतात, राजा म्हणतात. तर आपल्याला माहीत आहे लॉयन्स आर कॉल्ड किंग ऑफ द जंगल, त्याला जंगलाचा राजा म्हणतात. पाहूया दुसरा प्रश्न. लॉयन्स बिलॉंग टू द रिकामी जागा फॅमिली ऑफ ॲनिमल. लॉयन हा जो प्राणी आहे तो कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतो? म्हणजे जसं आता लॉयन हा एक जो प्राणी आहे तो कुठल्या तरी फॅमिलीचा आहे. जसं म्हणजे सरडा, पाल हे जे प्राणी आहे तर हे सरीसृप या फॅमिलीमध्ये येतात. मराठीमध्ये आपण त्याला सरीसृप म्हणतो. तर लॉयनची जी फॅमिली आहे ती डॉग, कॅट आणि हॉर्स हे अल्टरनेटिव्ह आहे आपल्याकडे. तर लॉयन आणि कॅट हे एका फॅमिलीचे आहे. लॉयन, कॅट, टायगर, त्यामुळे याची फॅमिली आहे कॅट. तिसरा प्रश्न. लॉयन्स आर ब्लँक प्लेस ॲनिमल्स. लॉयन्स हे कुठल्या प्रकारचे ॲनिमल्स आहे? कार्निवरस मांसाहारी, हर्बीओरस म्हणजे शाकाहारी आणि ओमनिव्होरस म्हणजे कार्निव्होरस प्लस हर्बीओरस या दोघांचं मिश्रण म्हणजे ओमनिव्होरस आहे. म्हणजे हे कार्निव्होरस मांसाहारी आहेत, शाकाहारी आहेत की संमिश्राहारी आहेत? तो लॉयन क्या खाता है? लॉयन मीट यानी की त्याला पाहिजे मांस. म्हणजे लॉयन कोण आहे? तो आहे कार्निव्होरस म्हणजे मांसाहारी. कुठल्या तरी प्राण्याला मारून तो त्याचं मांस खातो, त्यालाच म्हणतात कार्निव्होरस. चौथा प्रश्न. रिकामी जागा. लॉयन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लॉयनेस डू नॉट हॅव इट. कोणते लॉयन्स ज्यांना त्यांच्या मानेच्या अवतीभोवती, अराउंड म्हणजे अवतीभोवती, मेन असते. मेन म्हणजे आयाड. मेन MENE मेन. आयाड म्हणजे काय? तर केसांसारखा फार मोठा एक पुंजका. तर आपण बघितलेलं असेल सिंहाच्या मानेभोवती खूप सारे केस असतात, त्याला मेन म्हणतात. लॉयनेसला ते नसतात. तर मग आता त्या रिकाम्या जागेमध्ये काय येईल? कब लॉयन्स म्हणजे लॉयनचा छावा. छावा दोन प्रकारचा राहू शकतो. तो मेलही राहू शकतो, फिमेल राहू शकतो. तर तो मेल असेल तर ठीक आहे, पण फिमेल असेल तर मेन राहू शकणार नाही. तर मेल लॉयन असेल तर तो निश्चितच त्याच्या मानेभोवती केसांची आयाड राहू शकते, म्हणजे मेन राहू शकते. आणि फिमेल लॉयन हा तर पर्याय होऊ शकत नाही, कारण या ठिकाणी दिलेलंच आहे की लॉयनेस डू नॉट हॅव इट, म्हणजे उत्तर आहे मेल. ग्रुप ऑफ लॉयन्स इज कॉल्ड अ. लॉयनचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपला काय म्हणतात? तर पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या ग्रुपला कुठलं तरी नाव आहे. बघा अल्टरनेटिव्ह काय आहे? फ्लॉक. फ्लॉक म्हणजे काय? पक्ष्यांचा थवा. हर्ड म्हणजे कळप. जसं बकऱ्यांचा कळप असतो, हरणांचा कळप असतो, त्याला म्हणतात हर्ड. परंतु लॉयनचा जो कळप असतो, लॉयन जे ग्रुपमध्ये राहतात तर त्याला म्हटलेलं आहे प्राईड. शेवटचा प्रश्न आहे. लॉयन्स अटॅक ओनली व्हेन दे आर. लॉयन अटॅक करतात ओनली व्हेन फक्त तेव्हा, जेव्हा दे आर ते असतात. काय असतात? ट्रिक्ड. म्हणजे त्यांच्यासोबत ट्रिक केली जाते, गंमत केली जाते, त्यांची कोणीतरी गंमत करतात तेव्हा ते अटॅक करतात. दुसरं अल्टरनेटिव्ह आहे अवे. म्हणजे लॉयन जेव्हा फार अवे असतात, खूप दूर असतात, तेव्हाच ते अटॅक करतात. म्हणजे जवळच्या व्यक्तीला ते अटॅक करत नाही, दूर असला तर अटॅक करतात. आणि तिसरं ऑप्शन आहे हंग्री. ते हंग्री असतात तेव्हाच ते अटॅक करतात. तर या ठिकाणी हंग्री हाच पर्याय आहे, कारण लॉयन जेव्हा हंग्री असतो तेव्हाच तो अटॅक करतो. तर या ठिकाणी हा स्वाध्याय आपण कंप्लीट केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु.